मी माझ्या पार्टनरशी इमोशनली किती नेकेड होतीये. बेडरूममध्ये जाऊन कपडे काढून सेक्स करायला काय लागतं रे? काही नाही लागत. पण त्याच पार्टनरसोबत मी किती इमोशनली नेकेड होऊन स्पष्टपणे अगदी मन मोकळं बोलू शकते. हं. ती स्पेस झाली म्हणजे ती झाली इमोशनल इंटिमसी. फोरप्ले इट्स लाइक अ वॉर्मअप. तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार करताना जिममध्ये गेल्यावर तुम्ही डायरेक्ट वेट्स उचलायला नाही लागत. तुम्ही आधी हं. 15-20 मिनिटं वॉर्मअप करता. फोरप्ले सेम आहे. हं. फोरप्ले तुम्ही जितका जास्ती वेळ करता, तितका सेक्स हा एन्जॉयबल होतो. नात्यामध्ये सगळ्यात मूळ गरज असते, की मला माझा पार्टनरना समजून घेतोय. मला माझा पार्टनरना माफ करायला तयार आहे. मला माझा पार्टनर मी जशी आहे ना, तसा तो स्वीकारतोय. माझ्या मते इंटिमेसीचं हे फाउंडेशन आहे. साधं सोपं मराठीत सांगायचं फॅन्टसी किंवा रोल प्ले म्हणजे, तर संसाराच्या तुमच्या रंगमंचावर फुलणारं शृंगारिक नाटक. म्हणजे फॅन्टसी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक गोष्ट आहे. त्या गोष्टीतले तुम्ही पार्टनर्स दोघं म्हणजे तुम्ही मेन लीड कॅरेक्टर्स आहात. डिरेक्टर आणि बाकी कोणीही नाहीये. तुम्हीच आहात. तुम्हाला फुल फ्रीडम आहे तुमची स्टोरी विणायचं, क्राफ्ट करण्याचं. माझे बाबा 80चे आहेत, माझी आई 75ची आहे. जाम इंटिमेसी आहे रे दोघांमध्ये. आम्ही त्यांना हग करताना नाही पाहिलं, किस करताना नाही पाहिलं. पण 80मध्ये बाबा मस्त दिलीप कुमार वाटतं, आई सायरा बानू वाटते आणि ते दोघं जेव्हा बाय करतात, बाय म्हणजे आई अशी नुसती त्या बाल्कनीत उभी असते आणि बाबा खालून असे वर बघतात. दॅट इज त्याला कुठे वयाची मर्यादा आहे सांग? ते किती ब्युटिफुल आहे. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. एकतर लैंगिक शिक्षणाचा तास ही आपण जी छोटी मिनी सिरीज खुसपूसच्या अंतर्गत करतो आहोत. तर त्याच्या पहिल्या एपिसोडला जो तुम्ही ओव्हरवेल्मिंग प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप मोठी जबाबदारी वाटते कारण इतका महत्त्वाचा, संवेदनशील, नाजूक विषय पोहोचवण्याचा, त्याच्याबद्दल गप्पा मारण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि तितक्याच पॉझिटिव्हली, तितक्याच संयतपणे, तितक्याच समजूतदारपणे तुम्ही तो रिसीव्ह करता आहात, त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. तर त्याचाच हा दुसरा भाग आहे, ज्याच्यामध्ये आज आपण प्रणय, इंटिमसी, डिझायर्स आणि फॅन्टसी या विषयांवरती बोलणार आहोत. तर पुन्हा एकदा गेल्या एपिसोडमध्ये मी तसं सांगितलं होतं, की जर तुम्हाला सेक्स हा विषय, वल्गॅरिटी, त्याबद्दल कुठलीही चेष्टा किंवा एक म्हणजे जे एक चित्र उभं करतं त्यातनंच जर येणारं चित्र तुमच्या डोळ्यासमोर अजूनही सेक्स याविषयीचं असेल, तर कदाचित हा एपिसोड तुमच्यासाठी नाही. आपण यामध्ये मानवी शरीराचा साठी इम्पॉर्टंट असणारी एक गरज, एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी या दृष्टीनं याच्याकडे बघणार आहोत. तर त्याच दृष्टीने जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करू इच्छितात, तर आपण बहुतेक एका पेजवर असू. तर थँक सो मच. एकतर आज आपल्याकडे 2 गेस्ट आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर सबिहा. त्यांना तुम्ही वेगवेगळ्या कॉन्टेंटमधूनही पाहिलं असेल. त्या स्वतः Instagramवर आणि YouTubeवरही कॉन्टेंट करतात. त्या स्वतः रिलेशनशिप आणि सेक्स कोच आहेत. तर डॉक्टर वेलकम. थँक यू. आणि आपल्यासोबत आहेत निरंजन मेढेकर. तर मला वाटतं लोकसत्तामध्ये जर तुम्ही देहभान वाचलं असेल, तर ओळख असेल निरंजन सोबतची. तर ते स्वतः लेखक आहेत, पॉडकास्टर आहेत आणि बरेच वर्ष सेक्स आणि या विषयावरचे संवाद ते करतात. वेगवेगळ्या लोकांसोबत बोलतात. त्यांचा बराच अभ्यास आहे. तर ते आज आपल्याला जॉइन होतात यामध्ये. ते स्वतः त्यांचं एक चॅनलही आहे. साउंड्स ग्रेट नावाचा ऑडिओ पॉडकास्ट ते रन करतात. त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि बरीच वेगवेगळी कामं करतात. तर दोघांचंही वेलकम. थँक्यू सो मच ओमकार. तर मलाच थोडं दडपण वाटतंय आजचा विषय चर्चेला आणताना. तर मला वाटतं आपण इथपासूनच सुरू करूयात, की किती महत्त्वाचा, कारण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण सेक्सबद्दल बोलतो, त्यावेळेस फक्त त्या ॲक्टबद्दल फार बोललं जातं. विस्तारानं आपण फक्त ती जी कृती आहे त्याच्याबद्दल बोलतो. पण त्याच्यापर्यंत येण्यासाठीची एक सगळ्यात महत्त्वाची इमोशन आहे, भावना आहे, त्याबद्दल आपण फार नाही बोलत. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं तर ते आहे. तो जो काही ॲक्ट आहे, तो काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 5, 10, 15 मिनिटं त्याच्यापेक्षा वर नाही आहे. पण ते 2 व्यक्तींमधलं कनेक्शन, ती इंटिमसी अतिशय महत्त्वाची आहे. तर किती महत्त्वाची आहे कुठल्याही रिलेशनशिप मधली ती इंटिमसी, आणि त्याच्याबद्दल आपण बोलू शकलो तर. येस. हे मला असं वाटतं की सेक्स इज इंटरकोर्स हे जे समीकरण आपल्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे ना, तर ते थोडंसं बदलण्याची गरज आहे. मी क्विकली एक एक्झाम्पल सांगतो की त्या देहबान कॉलमवर मला एका मुलाचा मेल आला, पुरुषाचा रादर, की
प्रेग्नन्सी नंतरचा सेक्स लाईफ असा तो विषय होता. तर त्यात असं मी एका डॉक्टरांच्या रेफरन्सनी म्हणलेलो, की ते परत पूर्वपदावर आणताना सेक्स हम्म, हे थेट तुम्ही पेनिट्रेटिव्ह सेक्सपेक्षा तुम्ही इंटिमसीवर किंवा फोरप्लेवर भर द्या. तर त्या हम्म. मुलाचा मेल होता की यार सेक्स म्हणजे इंटरकोर्स, व्हॉट इज इंटिमसी. सो म्हणून मग मला त्यातनं तो लेखाची कॉन्सेप्ट सुचली. सो इंटिमसी ही खूप डीप कॉन्सेप्ट आहे. मला वाटतं की डॉक्टर मॅडम जास्ती त्याच्याबद्दल सखोल सांगू शकतील. हो. पण सेक्स ही इंटरकोर्सची जर लास्ट स्टेप असेल, तर त्याच्या आधीपासून जो काही आपण रती, प्रीती, शृंगार, प्रणय इतके गोड शब्द आहेत मराठीत, हो. त्याला खूप छान एक्सप्लेन आणि प्रत्येक त्यातली भावना आपण जर समजून घेतली, ते पदर उलगडत गेलो, हम्म, तर ते नातं खरंच खूप छान फुलू शकतं. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. आणि मला तर खूप वाटतं ओंकार, की सेक्स म्हणजे इंटरकोर्स ही जर परिभाषा आपण बदलली आणि इंटिमसीला पण ना परिभाषेच्या त्या चौकटात नाही ठेवलं पाहिजे. अगदी सोप्या शब्दात मी म्हटलं ना, समजा मलाच कोणीतरी धडधाकट मुलगा येतो, माझ्यासमोर उभा राहतो, माझ्या डोळ्यात डोळ्यात बघतो आणि असा थोडासा लाजतो आणि मग मला सांगतो, की "सबिया, मला ना तू खूप आवडतेस. तुझ्या ओठावरचं तिल ना जाम मस्त आहे आणि मला ना जाम असं माझा जीव अडकले तुझ्यात." मला सांग ओंकार, हेच इंटिमेसी आहे ना. हे हम्म. इतकं प्युअर फॉर्म ऑफ इंटिमेसी आहे. जर हे नसेल तर त्या ॲक्टचं काही महत्त्व नाही आहे. बरोबर. जगातली इरॉटिक पोझिशन तुम्हाला येत असेल, पण त्याच्या मागची इमोशन, त्याच्या मागची ती स्पेस जर एस्टॅब्लिश नसेल त्या नात्यात, तर त्या आयुष्यभर इंटरकोर्स राहणार. सेक्स म्हणजे मग पेनिट्रेशन, सेक्स म्हणजे रिप्रोडक्शन, हम्म. व्हेअरएज सेक्स इज इमोशन, इंटेन्शन, लॉट्स ऑफ कम्युनिकेशन. हे एस्टॅब्लिश होण्यासाठी एक स्पेस पाहिजे आणि मला तर वाटतं आजच्या ह्या पॉडकास्टनंतर 100% आपण ती स्पेस क्रिएट करू. हम्म, जे तू सुरुवातीला बोललास ना, की दडपण आलं मला. हम्म, ते दडपण असं जायला पाहिजे. हम्म. आपण इंडिया पाकिस्तान बोलतो, BJP काँग्रेस बोलतो, मग आपण प्रेमाचं बोलतोय ना. आपण प्रेमाचं इंटिमेट फॉर्म विच हॅज अन ॲक्ट अँड विच हॅज अन इमोशन ह्याच्यावर दिलखुलास गप्पा मारू शकतो आणि माझ्या मते ती सुरुवात इथूनच होते. दॅट्स हाऊ आय सी. वाव, इंटरेस्टिंग. डॉक्टर सबियांनी जसं राईटली मेन्शन केलं, की इमोशनल ॲस्पेक्ट आहे. हम्म, म्हणजे मी जे वाचलेलं मला आठवतंय, की इंटिमसीचे 4 ब्रॉड ॲस्पेक्ट्स पडतात. ओके. इमोशनल, फिजिकल, त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल हम्म, आणि सेक्शुअल. तर हम्म, आपण इंटिमसीचा विचारही फक्त सेक्शुअल इंटिमसी physical याच म्हणूनच ॲस्पेक्टमधनं करतो. हम्म, हम्म, पण हे जे 4 ब्रॉड ॲस्पेक्ट्स आहेत, हम्म, हम्म. ते जर विचारात घेतले, तर एक खूप मोठा काय म्हणू की हॉरिझॉन मिळू शकतो आपल्या रिलेशनशिपकडे बघण्याचा. हम्म, इंटेलेक्च्युअल इंटिमसी म्हणजे तुमचा रोजच्या गप्पा आहेत का, संवाद आहेत का? म्हणजे ऑर्गॅझम आहे ना, हा फक्त बेडवर नाही आहेत किंवा बेडरूममध्ये नाही आहेत. वाव, काय सुंदर आहे हे. सो हे समजून घेतलं पाहिजे हो, हो. प्रत्येक कपलनी. मला वाटतं आपण आणखीन म्हणजे आता आपण जे 4 हां. मुद्दे डिस्कस केले ना, की हे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स असू शकतात इंटिमसीचे. त्याच्यात आणखीन थोडं डेव्हलप केलं तर मजा येईल. मला असं वाटतं, की आणखीन ते पदर उलगडून, कारण इंटिमसी काय आहे ना, मुळात हे समजून घेण्याची फार गरज आहे. म्हणजे आपण प्रेमाला रोमॅन्स म्हणू शकतो, आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं ते समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. इंटिमसी काय काय पद्धतीनं, कारण कदाचित हे सगळे ऍस्पेक्ट्स मी माझ्या पार्टनरसोबत शेअर करतो, पण मला माहित नाही त्यालाच इंटिमसी म्हणायचंय का, किंवा त्याला आणखीन काय म्हणायचं. तर मला वाटतं ते थोडंसं उलगडून आणखीन समजून घेता आलं तर मजा हे मला असं वाटतं की अगदी साध्या सोप्या शब्दात नाही, अगदी हे हे 4 टाईप आपण त्याचे हे करण्यापेक्षा हां. तुम्ही सेक्स आणि घरातली कामं या 2 गोष्टी सोडून किती गोष्टी सोबत करताय. तुम्ही सोबत ट्रेक करताय का? तुम्ही हम्म. सोबत जिमला जाताय का? तुम्ही स्विम करताय का? तुम्ही सायकलिंग करताय का? या हम्म. ज्या सगळ्या गोष्टी आहेत, नवीन कला शिकताय का? भाषा शिकताय का? किंवा नवीन पिक्चर बघताय का हम्म. थिएटरला आलेला? मग अनेक कपल्स मला म्हणतात की आम्ही खूप वर्ष पिक्चरच नाही बघितलेला. का नाही बघितलेलं? कारण काहीच नाही. पण ते शेअर्ड एक्सपिरियन्सेस जे आहेत त्याच्यानंतर ज्या गप्पा होतात, हम्म. तर मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे फिटनेसच्या बाबतीत हेच होतं की पुरुष आता हल्ली जागरूक व्हायला लागलेत. पण बायका सकाळच्या वेळेला फक्त घरातली कामं करत असतात आणि हम्म. पुरुष त्यांचं त्यांचं जे काही मित्रांसोबत टेकडीवर जाणं किंवा बाकी रुटीन फॉलो करत असतात. असं विचार करा की ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सोबत करताय, तर हम्म. तो शेअर्ड एक्सपिरियन्स मग त्या बाईची पण इच्छा होईल. मग तुम्ही इंटिमेटही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकता. हम्म. बेडरूम बाहेर तुम्ही किती गोष्टी सोबत करताय त्याच्यावरून तुम्ही ती इंटिमसी ठरणार आहे तुमची. खूप खूप इंटरेस्टिंग. मला डॉक्टर सबिया तुम्हाला हे विचारायचं आहे, की काय फरक पडतो सेक्शुअल लाईफमध्ये तुमच्यातली इंटिमसी चांगला असण्याचा? कारण बऱ्याच आपण हेच आत्ता बोलत होतो, की सेक्स म्हणजे फक्त त्या पेनिट्रेटिव्ह ॲक्टकडे पाहिलं जातं.
पण जर तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये तुमच्या पार्टनरमध्ये इंटिमसी असेल तर काय फरक पडू शकतो किंवा काय पद्धतीने तुम्हाला आणखीन बेटर एक्सपिरियन्स येऊ शकतो, तुमच्यातलं नातं आणखीन त्याची जवळीकता वाढू शकते, काय फरक पडतो इंटिमसी असल्यामुळे नातात? ओमकार, खूप खूप मोठा फरक पडतो. हम्म, कारण जगजीत सिंगचं गझल आहे, हम्म, जिस्म की बात नहीं उनके रूह तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. आता मला सांग, तुम्ही भेटता, प्रेमात पडता, मग तुम्ही लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये आहात, मग तुम्ही लग्न करता, सगळं मान्य आहे रे. इथे शरीर ॲक्टमध्ये काय होतं, एक शरीर आहे, देर इज अ वजायना, देर इज अ पेनिस अँड इट गोज इन, अँड दोन शरीर आले, ज्याला आम्ही फिजिकल इंटिमेसी म्हणतो, जे असलंच पाहिजे आणि इट्स हम्म, इट्स अ नीड. हम्म, ती माझी बॉडी बायोलॉजिकल हंगर आहे. पण जेव्हा इमोशनल इंटिमेसीची बात येते ना, मी माझ्या पार्टनरशी इमोशनली किती नेकेड होतीये. बेडरूममध्ये जाऊन कपडे काढून सेक्स करायला काय लागतं रे? काही नाही लागत. पण त्याच पार्टनरसोबत मी किती इमोशनली नेकेड होऊन स्पष्टपणे अगदी मन मोकळं बोलू शकते. हम्म, ती स्पेस झाली म्हणजे ती झाली इमोशनल इंटिमसी. दुसरी पण खूप महत्त्वाची असते, ती इंटेलेक्च्युअल इंटिमसी. कारण दोन विरुद्ध टोकाची माणसं, त्यांचा ॲक्ट अगदी जबरी होतं. मस्त तो 10 मिनिटात मला ऑर्गाझम देतोय आणि त्याचंही छान क्लायमॅक्स होतंय, सगळं मान्य आहे. पण त्याच्यानंतर त्यांना 10 मिनिटं जर बसून एका विषयावर एक मत पण होता येत नाहीये, हम्म, तर ते नातं कसं फ्लरिश होणार आहे सांग? ते हम्म, नाहीच होणार आहे. अँड दॅट इज इंटेलेक्च्युअल इंटिमेसी. अजून एक असते एक्सपिरियन्शियल इंटिमेसी. आपल्याला अजून पण ना, आय बिलीव्ह इन अ मोनोगॅमस रिलेशनशिप, पण फॉरएव्हरचं नातं. एकदा प्रेमात पडलं म्हणजे आयुष्यभर त्याच्यासोबतच, हम्म, हे असं कोरलं गेलेलं आहे. कधी-कधी ना आपण मग ट्रेनमध्ये प्रवास करतो. मग आपल्या शेजारी कोणतरी एक मुलगा बसतो. आपण त्याच्यासोबत अर्धा 1 तास बोलू फक्त. तो एक छान अनुभव भेटतो, जिथे ना एक इंटिमेसी तयार होते, की हम्म, आपल्याला छान वाटत असतं त्याच्याशी बोलून, किंवा त्यालाही माझ्याशी बोलून छान वाटत असतं. त्याला बघायला छान वाटत असतं. मी का त्याच्यासोबत जाऊन अफेअर नाही करणार आहे, की लग्न नाही करणार आहे, की नातं नाही एस्टॅब्लिश करणार आहे. हम्म, पण त्या क्षणापुरताची ती इंटिमेसी असू शकते. आणि हे एक्नॉलेज करणं म्हणजे माझं कॅरेक्टर लगेच खराब झालं का? नाही. क्षणिकची इंटिमेसी पण असू शकते. कुणासोबत फक्त एखाद्या वेळ टू व्हीलरवर तुम्ही फिरलाय आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवलाय. तो तुमचा जुना मित्र असेल, तुम्हाला 17-18 वर्षानंतर भेटलाय. तुमचं लग्न झालंय, त्याचं लग्न झालंय, बट यू जस्ट वेंट ऑन अ लाँग ड्राईव्ह. क्षणाभराचं ते बटरफ्लायज आले माझ्या शरीरात. मला छान वाटलं. विषय मिटला. मी काय तिथे जाऊन सेक्स करणार आहे का? नाही. बट आय फेल्ट गुड. अँड हम्म, आय फेल्ट गुड हे नॉर्मल असू शकतं ना. आय फेल्ट इंटिमेट. माझ्या आत ना काहीतरी असं छान प्रेमाचे हार्मोन्स रिलीज झाले. पिरियड. हे इतकं सोपं इंटिमसी म्हणून असलं पाहिजे. आणि मोनोगॅमस नात्यामध्ये तर एस्पेशली जिथं नवरा-बायको आहेत, किंवा एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये आहे, तिथे ना दिवसेंदिवस हे कमी होत जातं. हम्म, कारण हम्म. का कमी होतं माहिती आहे? मला समोरच्याचं सगळंच माहीत आहे. हो, वरून खाली मला सगळं माहीत आहे ना, त्याचं आतलं बाहेरचं सगळं माहीत आहे. इतकी ओव्हर सिमिलॅरिटी आणि ओव्हर फेमिलॅरिटी झालेली आहे, हम्म, की मग काय नवीन शोधू मी? मग त्याच्यात नवीन नाही ना सापडत आहे. मग मी बाहेर नवीन काहीतरी एक्सप्लोर शोधणार. करायला लागतात. मग त्यापेक्षा ना, माझ्या मते तुमचं पेनिस किती मोठं आहे आणि तुमच्या गर्ल्समध्ये तुमचं 36 किती आहे पेक्षा, तुम्ही मन किती एक्सप्लोर करायला तयार आहे, तुमचं मन असं कोरं किती करायला तयार आहे, सो दॅट तुम्ही दोघं बोलताय, बसताय, आपण ना चल ना आज हे एक्सप्लोर करू. मागच्या वेळेचं ना तुझं हे खूप भारी होतं यार, मला ना ते ते खूप आवडलं होतं, आपण ते रिपीट करू. किंवा ना तू जे त्या दिवशी ही पोझिशन घेतली ना, मला नाही आवडली ती. हम्म, हे आपण बोलू शकतो ना रे. आणि हे बोलल्यावर खरं सांगते, खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं. इंटिमसी बेडरूममध्ये तर फक्त जाऊन संपते मी म्हणेन. बेडरूम म्हणजे आजकाल जंक मैदान असतं. प्रेम तिथं कुठे होतं सांग? उर्दू में एक वर्ड है पता है, अना. अना म्हणजे इगो. बेडरूममध्ये इंटिमेट ॲक्ट करत असताना जर तुमच्यासोबत त्या 10 किलोचा इगो सोबत असेल, तर तुम कितना डीप सेक्स करने वाले हो, कोई फ़र्क नहीं पड़ता है, घंटा फ़र्क पड़ता है। वाह, अगर आपकी पार्टनर को आपने 3 दिन से दिल दुखाया है, आप उस पे बात करना भी ज़रूरी नहीं समझ रहे। ॲट लीस्ट टाईम प्लीज. आपलं भांडण झालं होतं यार, पण ना आपण ह्याच्यावर नंतर बोलूया का? पण ॲक्नॉलेज तरी करा ना, आपल्यात काहीतरी बिनसलं होतं. हम्म, ते जर इग्नोर करून तुम्ही जर त्या ॲक्टमध्ये उतरला, तर ते ॲक्टच राहणार आहे. ते हम्म, ॲक्टच राहणार आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत जाणार. इट विल कीप ऑन इन्क्रीजिंग, पायलिंग, आणि ते नातं ना नुसतंच सुकलेल्या झाडासारखं
त्याच्या खाली सावली कधीच तुम्हाला मिळणार नाही. हम्म. आपलंच उगवलेल्या झाडाखाली जर सावली पाहिजे तर त्याच्यामध्ये दररोज इंटिमेट ॲक्ट्स टाकले पाहिजे, दररोज इंटिमेसी पाहिजे. इट कॅन बी अटॅच. नुसतं बघितलं तर बरं वाटतं रे. कधी कधी नुसता तो आवाज असतो त्याच्याने आपल्याला असे अंगात शहारे येतात. हो. हे आठवण करून द्यावं लागतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं द्यावं लागतं. आपण आपल्या वरणाला किती टाईपच्या फोडणी देतो रे. ताटात आपण साधं लोणचं किती बदलतो, पापड बदलतो, कारण दररोजचं जेवण खायचं आहे. मग तुम्हाला एकाच माणसावर आयुष्यभर जर प्रेम करायचं आहे, इफ यू हॅव सिलेक्टेड टू बी मोनोगॅमस अँड कमिटेड, तर तुम्हाला लोणचं टाकणं आहे, तुम्हाला पापड टाकणं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या फोडणी देणं आहे आणि तुम्हाला तडका बदलत राहणं आहे. मग ती डिश रोज मस्त वाटेल. वरण भात तूप अगदी पोट भरून दररोज खाता येतं. दॅट इज इंटिमेसी फॉर मी. वाव, मला हे म्हणजे ते स्टँडिंग ओवेशन वाला वाक्य असतं ना, ते तसं होतं. हा परफॉर्मन्स होतं. खूपच सुंदर आहे. म्हणजे या पद्धतीनं खरं समजून घेण्याची गरज आहे आणि तेवढ्याच क्लिअरली. म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीनं ते जेवणाचं ताट आहे आणि ते तुम्हाला रोज रोज तुम्ही एक नाही खाऊ शकणार आहात. तुम्हाला जर हे जेवण करायचं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लोर करणं आहे. तर आता आपण ह्यातनं एक्सप्लोरेशनवरती जे आलोय, तर मला वाटतं त्याच्यात आणखीन आपण थोडं डेव्हलप करू शकलो. तर किती महत्वाचं आहे हे तर पाहिलं आपण एक्सप्लोरेशन. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे कन्सेंटची पण. की ज्या ज्या वेळेस आपण एक्सप्लोरेशन विषयी बोलतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा असतो की म्हणजे माझ्या काही फॅन्टसीज असतात, माझे काही डिझायर्स असतात, माझ्या काही कॉन्सेप्ट्स असतात डोक्यातला की ज्या कदाचित मला माझ्या पार्टनरसोबत ट्राय आउट करायच्या असतात किंवा मी कुठे वाचलेलं असतं, कुठे पाहिलेलं असतं, कुठे ऐकलेलं असतं, कुठूनही ते आलेले असतात, पण माझ्या त्या फॅन्टसीज डिझायर्स आहेत आणि मला ते पूर्ण करायचे आहेत. पण नॉट नेसेसरीली माझा पार्टनर प्रत्येक वेळेस त्या गोष्टींसाठी ससेप्टेबल आहे, ओपन आहे. त्या व्यक्तीलाही त्या गोष्टी करून बघायच्या आहेत. तर यावेळेस कॉन्सेंट किती महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं अगेन आपल्याकडे ज्या पद्धतीची सिस्टीम आहे, आपण फार जास्त म्हणजे गेल्या एपिसोडमध्ये पण सागर सरांनी सांगितलं होतं, की आपल्याकडे हेच गृहीत आहे, की पुरुषाने द्यायचं आणि बाईने घ्यायचं. म्हणजे पुरुष इनिशिएट करणार आणि बाई पॅसिव्ह प्लेयर असल्यासारखी फक्त त्याच्यामध्ये ती फक्त ज्या काही गोष्टी घडतात त्यांना एक्सेप्ट करत राहणार. तर त्याच्यामध्ये कन्सेंट किती महत्वाचा आहे आणि किती मोठा रोल प्ले करू शकतो याच्यावर थोडं बोलू शकलो तर. कन्सेंट खूपच महत्त्वाचा आहे. पण मला तू जे आत्ता म्हणलास ना, की जे टिपिकल स्टिरियोटाइप्स आपल्या मनात आहेत. हम्म. एका डॉक्टरांनी शेअर केलेला मला एक केस स्टडी आठवते, की एक बाई आलेली चणचणत त्यांच्याकडे आणि ती म्हणत होती, की माझ्या नवऱ्याला काहीच येत नाही. त्याला साधं इंटिमेट होणं तर खूपच लांब राहिलं. त्याला साधं किस करता येत नाही, हग करता येत नाही. तर मग त्यांना म्हणाल्या, की "मग तुम्ही त्याला सांगितलंत का? कसं करायचंय? असं मला आवडतं." तर ती बाई म्हणली, की "सांगायची काय गरज आहे? तो पुरुष आहे, त्याला माहिती पाहिजे." सो हे जे डीप रूटेड आहे ना आपल्या ह्याच्यात, की जेंडर रोल्स हे जे असे ठरलेले आहेत, की पुरुष म्हणजे तो मस्क्युलिन आणि तो सगळं म्हणजे त्यांनी अख्खं सगळं ज्ञान कोळून पिलेलं आहे तो हो. सेक्सचं. हे जे काही असे गैरसमज आहेत, तर मला वाटतं की ते बदलण्याची गरज आहे. आणि कन्सेंट हा प्रत्येक नात्याचा पाया आहे मला वाटतं, की कन्सेंट शिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण. पण तो कन्सेंट आहे ना, तर तो दरवेळेला व्हर्बल कम्युनिकेशननीच हम्म. घ्यायला पाहिजे असं नाही. तर वेगवेगळे जसं सागर सरांच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलेला एक तो खूप छान मला हे आठवतो, की नॉन व्हर्बल कम्युनिकेशननी हो. पण तुम्ही इंटिमेट होऊन त्याचं परिणती सेक्शुअल ॲक्टमध्ये होऊ शकते. हो. एकच मला फक्त मिसिंग तू जे म्हणलास ना, की वेगवेगळे फॅक्टर्स आपण शोधताना मिसिंग एलिमेंट्स काय आहेत? तर स्पर्शाचं प्रमाण खूप कमी झालंय का आज? म्हणजे आपण सगळे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये इतके असतो. हम्म. तर नवरा बायको तरी विदाऊट सेक्शुअल ॲक्ट एकमेकांना किती टच करतात. सो त्या टचमधनं पण एक जी फिजिकल इंटिमसी होते, की विनाकारण तुम्ही हग करता का? किस करता का? ऑफिसला जाताना? अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधनं ती इंटिमसी ही बिल्ड करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. हम्म. 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 खरं आहे, खरं आहे. कन्सेंटवर तर ओंकार मला 2 कॅटेगरी करेन. एक असतात लिव्ह इन कपल, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड हम्म. आणि एक आहे मॅरिड कपल्स. जर मी स्पेशली लिव्ह इन कपल्स आणि यंग जर ऑडियन्स बघत असेल, तर इथं तर कन्सेन्शुअल सेक्स ज्याला आपण म्हणतो, तिथे मला नेहमी सांगावसं वाटतं, की मी आणि माझा बॉयफ्रेंड कन्सेंटमध्ये असून आम्ही सेक्स सुरू केला, बरोबर आहे. मी हो म्हटलंय करायला. मिड ऑफ द सेक्स ओंकार मला दुखतंय, मला त्रास होतोय. सेक्स इज नेव्हर पेन. सेक्स कॅन बी डॅम एनिथिंग ऑन अर्थ, पण सेक्स इज नेव्हर पेन. सेक्स कांट बी पेनफुल. तुमच्या शरीराला त्रास होतोय आणि मनाला त्रास होतोय. इट इज नो, म्हणजे पिंकवाला नो. मिड ऑफ द सेक्स पण मला वाटलं, की नाही बॉस मुझे रुकना है. तर तुम्ही थांबलंच पाहिजे आणि हम्म. ह्यासाठी
प्रायर डायलॉग झाला पाहिजे तुमच्या बॉयफ्रेंडसोबत, की बघ आपण करतोय मान्य आहे, इगो हर्ट होता कामा नये. पण माझ्याकडे असे केवढे क्लायंट्स आहेत ओंकार, जिथं अर्ध्यात गेल्यावर तो बॉयफ्रेंड कंटिन्यू करतो. त्या मुलीला थांबायचं आहे, तिला सांगता येत नाही आहे, पण तरी तिनं कसंबसं हिम्मत करून सांगितल्यावर पण त्यांनी कंटिन्यू केलं. मुलीचं तर प्रेम आहे मुलावर, मुलाचं पण प्रेम आहे मुलीवर, पण तो ॲक्ट हवा होता का त्या मुलीला त्या क्षणी? नव्हता हवा. सो मग त्याच्या पुढचं जे काही झालं ते रेप झालं ना रे. त्याच्यापुढे ती ट्रॉमॅटिक झाली ती पोरगी आणि त्याच्यानंतर तिला आयुष्यभर कुणाच्या स्पर्शाचा सहवास चालत नाही. एवढा तिला फोबिया बसून गेलेला आहे. प्रेम करायला तयार आहे ती, पण ती म्हणते मी सेक्स नाही करू शकत, मी ते करूच नाही शकत, ते हॉन्टिंग मेमरीज आहेत. शी हॅज टू टेक लॉट्स ऑफ थेरपी, टेक लॉट ऑफ काउन्सिलिंग. म्हणून कन्सेंट महत्त्वाची असते. सुरुवातीला तर महत्त्वाचीच असते. नो इज ऑल्वेज नो. मिडवे इट इज नो इज नो. तुम्ही एंडला गेल्यावर पण तुम्हाला वाटत असेल नो इज नो, नोला खूप महत्त्व ठेवलं पाहिजे. कारण सेक्स ना अदरवाईज कॅन बी डॅमेजिंग यू परमनंटली. म्हणून ह्याला इतकं सेन्सिटिव्हिटी आहे. कारण त्याची ज्या जखमा बसतात त्या आयुष्यभराच्या राहू शकतात आणि ते तेवढं गंभीर आहे. त्याला इतकं कॅज्युअली घेतलं नाही गेलं पाहिजे, की ठीक है ना यार, एक बार करने से क्या होता है? अरे भाई, दुनिया भर का, जिंदगी भर का उसका इम्पॅक्ट रहने वाला है. आणि त्या व्यक्तीच आणि सेम गोज फॉर बॉईज. हां, हो. म्हणजे माझ्याकडे एक कपलने, तो हजबंड होता, त्याचं लग्न झालं होतं आणि बायकोचं होतं की बॉस आय नीड परफॉर्मन्स, आय नीड दिस, आय नीड दॅट. मग तो घाबरून जायचा की मी असं बटन दाबल्यावर थोडी ना सब होएगा यार. इट गोज वाईस वर्सा. म्हणजे मी इथे जेंडर बायस काहीच बोलत नाही आहे. मुलीसुद्धा डिमांड करतात. यू कांट डिमांड इरेक्शन, यू कांट डिमांड परफॉर्मन्स. एखाद वेळ नाहीच त्याला काही करता आलं, म्हणून त्याला तुम्ही असं काहीतरी नॉन व्हर्बली पण नका कम्युनिकेट करू की तुम्ही किती कमी आहात. कारण ते आयुष्यभरचं त्याच्यावर परिणाम होतो. त्या लेडीनं अख्ख्या घरात मैफिल बसवली की म्हणजे हा काहीच करू नाही शकत आहे. आणि तो अँझायटी आणि डिप्रेशन पर्यंत गेला आणि मला त्याला सायकॅट्रिस्टकडे पाठवावं लागलं. हे असं नाही व्हायला पाहिजे ना रे. कन्सेंट हे व्हर्बल, नॉन व्हर्बल. आज इच्छा आहे करूया, नाही इच्छा आहे नको करूया. तेवढं सोपं आपण ते घेऊ शकतो. दॅट्स मला हाऊ आय खूप फील. खूप इम्पॉर्टंट वाटतो हा ॲस्पेक्ट, की जेवढं सेक्सच्या आधी कन्सेंट महत्वाचा आहे, तसा सेक्स किंवा कुठल्याही पॉइंटला तुम्हाला नाही वाटतंय तर त्या पॉइंटला थांबणं आणि तुमच्या पार्टनरची रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. कारण अगेन म्हणजे इट कम्स डाऊन टू रिस्पेक्ट ना. म्हणजे तुम्ही जर तुमच्या पार्टनरचा रिस्पेक्ट करता आणि तुम्हाला जर त्या पार्टनरविषयी आदर वाटतो, त्यांच्या शरीराविषयी आदर वाटतो, तर तुम्ही त्यांना दुखावण्याचा प्रयत्न नाही करणार. आहे का? तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्याबद्दल आपण आता पुढच्या मुद्द्यावर येऊयात, ते म्हणजे परत आपण ज्यावेळेस सेक्सबद्दल बोलतो त्यावेळेस फक्त त्या ॲक्टबद्दल बोलतो, फार डिव्हेल्व करत नाही आपण फोर प्ले आणि आफ्टर प्लेबद्दल. तर मला निरंजन तुझ्याकडे त्याच्यासाठी यायचं आहे, की किती महत्त्वाचा आहे फोर प्ले सुद्धा आणि आफ्टर प्ले सुद्धा त्या इंटिमेट ॲक्टमध्ये, कम्प्लीट इंटिमेट ॲक्टमध्ये, आणि काय परिणाम होऊ शकतो तुमचा फोर प्ले आफ्टर प्ले चांगला असण्याचा तुमच्या इंटिमेट रिलेशनशिपमध्ये सुद्धा आणि तुमच्या ओव्हरऑल बॉन्डमध्ये त्या पार्टनरशिपच्या. मी आता डॉक्टर जे म्हणाल्या की सेक्स इज नेवर पेन, सो हे जर समजून घ्यायचं असेल तर फोरप्लेचं महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकतं. कारण फोरप्ले इट्स लाईक अ वॉर्मअप. तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार करताना जिममध्ये गेल्यावर तुम्ही डायरेक्ट वेट्स उचलायला नाही लागत. तुम्ही आधी 15-20 मिनिटं वॉर्मअप करता. फोरप्ले सेम आहे. फोरप्ले तुम्ही जितका जास्ती वेळ करता तितका सेक्स हा एन्जॉयबल होतो. जे मागे नेदरलँड्समध्ये या संदर्भात एक रिसर्च झालेला, तर त्यांनी साधारण एक 1,500 का 2,000 बायकांचं हे केलेलं आणि त्यातनं त्यांना असं जाणवलेलं की पुरुषांचा इजॅक्युलेशन टाईम ॲव्हरेज हा साधारण 5 ते 7 मिनिटं असतो पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये, आणि जो बायकांचा कदाचित अप टू 15 मिनिट्स असो, 14 to 16 मिनिट्स. तर यातनं काय होतं की ती डिस्पॅरिटी येते. म्हणजे बऱ्याचदा बायका म्हणतात की तो पटकन इजॅक्युलेट होतो आणि तो झोपून जातो, मी तशीच राहते हाय अँड ड्राय. तर हे का होतं? कारण तुम्ही फोरप्लेला तितका इम्पॉर्टन्स देत नाही. फोरप्ले किंवा सेक्स ही उरकण्याची गोष्ट नाही हे समजून घेतलं पाहिजे सगळ्यात मेन. ती नजाकतीने करण्याची कला आहे असं आपण म्हणूया. हो. सो ते जर समजून घेतलं आणि थोडंसं बायोलॉजिकली जरी बघितलं की फोरप्ले का महत्वाचा आहे, तर योनिमार्गात जो स्राव निर्माण होतो, जो ओलावा निर्माण होतो स्त्रियांच्या बाबतीत, आणि सेम विथ पुरुषांच्याही लिंगावर जो स्राव येतो ते नॅचरल लुब्रिकंट आहे. सो त्याच्यामुळे एन्श्युअर होतं की सेक्स हा पेनफुल होणार नाहीये, पेनिट्रेशन. सो त्याच्यामुळे त्याला पुरेसा वेळ देणं महत्वाचं आहे.
सेम विथ आफ्टर प्ले. द मोमेंट इजॅक्युलेशन झालं किंवा तुम्ही ऑर्गॅझमला रीच केलं की धाडकन जर तुम्ही साईज पूर्ण हे केलं तर ती मैफिल एखादी रंगली आहे, गप्पांची म्हण, संगीताची म्हण, आणि तो अचानक बंद झाली आणि सगळे घरीच निघून गेले, तर काहीच मजा नाही. म्हणजे ते म्हणजे त्याच्यानंतरचा जो गप्पा आहेत, तर तिथे इंटेलेक्च्युअल इंटिमसी परत येते हो, असं. हम्म, आणि असं म्हणतात की त्यावेळेला कपल जे कम्युनिकेट करतं, ऍक्च्युली तर त्यातनं जे डिसिजन्स होतात किंवा त्यातनं पिलो जी टॉक. पिलो टॉक आहे, पिलो राईट, टॉक, राईट, त्यातनं जी राईट. स्वप्न बघितली जातात, तर ती खूपच खास असतात. मला तर फोरप्ले म्हटलं ना ओमकार, इथे नॉनवेज किती खातात मला माहीत नहीं। अगर मैं चिकन दम बिरयानी बना रही हूँ तो सोचो मैं पहले दिन चिकन लाती हूँ, उसको दही लगाती हूँ, मसाला लगाती हूँ, मैरिनेट करती हूँ, शिद्दत से, हाँ फुल तयारी रहती है। बिर्याणी बनवण्यामध्ये ना, बिर्याणी बनवण्याच्या आधीची जी प्रोसिजर आहे ना, ती कम्प्लिटली फोरप्ले आहे। त्याच्याशिवाय बिर्याणी बनतच नाही। 2 शिट्ट्यांच्या कुकरमध्ये कधी बिर्याणी बनलेली पाहिली आहे का? कधीच नहीं हो। दम का बिरयानी का मार्केट में सबसे ज़्यादा वैल्यू है, क्योंकि वो दम पे बनती है। ऊपर कोयला रखा है, नीचे कोयला रखा है, फुल वो पानी अदन का डालते हैं, चावल निकालते हैं, लेयर लेयर डालते हैं। एकेका लेयरला असं सुख वाटत असतं। आणि सगळ्यात मजेशीर, जेव्हा आपण तो गॅस बंद करतो तरी पण आपण लगेच नाही ते झाकण उघडत। आपण अर्धा एक तास ती फुल वाफेवर असते, मग झाकण उघडतो आणि तू बघ, पहिल्यांदा बिर्याणीच्या त्या भांड्याचं असं ते उघडलं ना ताट, तर तो जो वास येतो, दॅट इज रिअल फोरप्ले. कारण अजून आपण खायला सुरू केली आहे का? अजून आपण ताट वाढलेलं पण नाही आहे. आपण फक्त त्या वासावर इतके अराउजल येतात पूर्ण, म्हणजे ॲज अ गर्ल आय विल टेल यू, वल्वा वजायना असा टाईट होतो, इतकं लुब्रिकेशन्स येतात. कारण गर्ल्समध्ये सेक्स डझंट स्टार्ट फ्रॉम बिलो, इट स्टार्ट्स फ्रॉम हिअर. पिट्युटरी ग्लँड्स ओव्हर स्टिम्युलेट होतच नाही. तुम्ही काही करा यार, मी उत्तेजित होणारच नाही आहे, मी इथून होणार आहे, मग माझं मन होणार आहे आणि मग माझा वजायना आणि वल्वा खरं बोलणार आहे, शरीर खोटं बोलत नाही. पण यू हॅव टू वेट। ती बिरयानी है, वो बनते बनते बनेगी, वो ऊपर से नीचे बनेगी, आप डायरेक्ट नीचे से अंदर जा रहे हो, कुछ नहीं होने वाला है। आणि मग जेव्हा ताट वाढलं जातं, त्याच्यासोबत रायता रहता है, आप कांच के बर्तन में बिर्याणी खाते हो, कधी पाहिलं स्टीलच्या ताटात बिर्याणी खाताना? तेवढं तुम्ही ते सजवलं पाहिजे, ॲक्च्युअल ॲक्टसुद्धा। आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर अपन जो ढंग से उंगलियां चूसते हैं, या जिसने बनाई है उसकी 1000 बार तारीफ करते हैं, 1000 बार। दॅट अकॉर्डिंग व्हॉट ही सेड वॉज आफ्टर प्ले फॉर मी। आणि पुढचे 4 दिवस आपण त्या बिर्याणीवर डिस्कशन करतो, काय बनवली होती यार बिर्याणी, काय मटण शिजलं होतं, काय मसाला लागला होता, काय मॅरिनेट झालं होतं, आपण महिना महिना ते डिस्कस करतो। दॅट इज इंटिमेसी। जर हे असेल त्या नात्यात, त्यासारखं सुंदर नातं कुठे नाही मग। आणि अशी ऐसी बिर्याणी महीने में एक बार भी बन गई ना, तो भी काफ़ी है ना। डेली कौन बिर्याणी खाता है? डेली तर आपण कुकरच लावतो ना। 2 शिट्ट्या घेतल्या, वरण भात खाल्ला, विषय मिटला। बिर्याणी महीने में एक बार बनाओ, शिद्दत से बनाओ, शेड्यूल योर सेक्स। तुम्ही आपण आजकाल इतक्या टेक्निकल विश्वात वापरतो, 30-30 सेकंदाच्या रील्समध्ये आपण जगतो। तिथं आपल्या मेंदूला इतकी कामं आहेत की ते मेंदू त्याच्यातनं बाहेर पडून कधी ते इंटिमसी करणार आहे सांग? सो बाकी सगळं शेड्यूल करता येतं, आणि वाय कांट वी शेड्यूल दिस सो दॅट यू बोथ आर वेल प्रिपेअर्ड. आणि ते नातं इतकं असं हिरवं हिरवं राहतं ना, मग मग तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज भासत नाही. यू फील लाईक गोईंग होम. दॅट पर्सन बिकम्स युअर होम, हिज बॉडी बिकम्स युअर होम. येस. बापरे, मला ते बिर्याणीचं उदाहरण तर मी अजून पण त्या म्हणजे इतकं सुंदर उदाहरण आणि एवढ्या सोप्या पद्धतीनं मला वाटतं समजण्याची गरज आहे की व्हॉट इट टेक्स टू अंडरस्टँड दॅट एंटायर इंटिमसी आणि रिलेशनशिप. आणि थँक्यू, म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही ते करून एक्सप्लेन केलं तर आय थिंक समजायला आणखीन जास्त सोपं होतं ते. पुढे जाताना मला आता फॅन्टसीबद्दल आपण बोलूयात, कारण मला वाटतं प्रत्येकाच्या, कारण एकतर ज्या ज्या पद्धतीचा कॉन्टेंट आपण तरुण वयात कन्झ्युम करतो, मला वाटतं तिथून बहुतेक त्या फॅन्टसीची सुरुवात होत असते की कारण मी पण म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण म्हणून मी लायब्ररीमध्ये एका पॉईंटला काम करायचो आणि तिथे मिल्स अँड बून्स यायचे. सगळ्या बायका फॉर सम रिझन, मला माहीत नाही मिल्स अँड बून्स का वाचायचा, आणि पुरुष त्या साईडला जायचे नाही, लहान मुलांना आम्ही तिथे जाऊ द्यायचो नाही, आणि मला माहीत नव्हतं की काय असतं मिल्स अँड बून्स. तर मी एक दिवस घेतलं ते पुस्तक आणि मी वाचून काढलं. मला असं झालं की अरे, खरं तर खूप फॅन्टसी स्टोरीज आहेत, हे खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर फॅन्टसीजबद्दल आपण थोडं विस्तारानं बोलू शकलो तर. हो,
साधं सोपं मराठीत सांगायचं फॅन्टसी किंवा रोल प्ले म्हणजे तर संसाराच्या तुमच्या रंगमंचावर फुलणारं शृंगारिक नाटक. म्हणजे फॅन्टसी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक गोष्ट आहे. त्या गोष्टीतले तुम्ही पार्टनर्स दोघं म्हणजे तुम्ही मेन लीड कॅरेक्टर्स आहात. डिरेक्टर आणि बाकी कोणी नाहीये. तुम्हीच आहात. हो. तुम्हाला फुल फ्रीडम आहे तुमची स्टोरी विणायचं, क्राफ्ट करण्याचं. आणि अशा दृष्टीने जर फॅन्टसीकडे बघितलं ना तर ते फक्त पॉनच्या चौकटीत राहत नाही. म्हणजे हे वर्ड्स आपण उच्चारायला आज का आपल्याला हे वाटतं कारण पॉनमध्ये जे टिपिकल स्टिरियोटाईप एक पिक्चर केलेलं आहे रोल प्लेचं तर ते तसं नाहीये. म्हणजे मला एक उदाहरण सांगायला आवडेल की 2-3 वर्षांपूर्वी मी एक इंग्लिश स्टोरी ट्रान्सलेट केलेली मराठीत. ट्विन बेड्स नाव त्याचं, अनिता नायर यांनी ती लिहिलेली. तर त्याचा प्लॉट साधारण असा आहे की मिड लाईफ कपल आहे 40s मधलं आणि ते भूतानला ट्रिपला गेलेत आणि ते दोघं प्रचंड वैतागलेले आहेत एकमेकांना की त्यांना एकमेकांचा चेहरे बघायचा नाहीये. म्हणजे आपण का या माणसासोबत 8 दिवस काय करणार होतो आपण असा प्रश्न आहे त्यांना. आणि ॲट वन मोमेंट कसं ते माहीत नाही पण ॲक्सिडेंटली ते असं ठरवतात की आपण असं ठरवू आपल्याला एकमेकांचा वैताग आलाय ना तर आपण अनोळखी आहोत असं ॲक्ट करू. तू सोलो ट्रॅव्हल कर एक पहिला दिवस, मी माझं मी करतो. सो तसं ते करतात, नावं वगैरे सगळं बदलतात आणि संध्याकाळी जेव्हा ते परत रेस्टॉरंटमध्ये अनोळखी म्हणूनच भेटतात आणि तेव्हा ते जे गप्पा मारतात तर त्यातनं त्या दोघांनाही असं जाणवतं की अरे हा माणूस याच्यासोबत मी 20 वर्ष बेड शेअर करते किंवा करतोय पण या माणसाच्या जी इच्छा आहेत जी स्वप्न आहेत जी पूर्ण झाली नाही सगळ्या दुनियादारीमुळे ती मला आज रिअलाईज होत आहेत आणि इतक्या तीव्रतेने ती कधीच रिअलाईज झाली नाही कारण मी कायम ह्याच्यावर किंवा हिच्यावर उखडतच आलोय किंवा ते इतकं रुटीन होऊन गेलेलं आहे नातं. तर त्या रोल प्ले मधनं मग कन्क्लूड जिथं होते स्टोरी तिथं त्यांचा सेक्सही खूप छान रंगतो. पण म्हणजे हा जर आपण बॅकग्राऊंड बघितला तर तो फक्त परत तेच आहे इंटिमसी सारखंच की सेक्शुअल ऍक्टला फक्त त्या बेडरूमच्या चौकटीत बघण्यापेक्षा फॅन्टसीला म्हणजे जसं डॉक्टर म्हणाल्या की ते एखाद्या मेसेजनी एखाद्या फोन कॉलनी पण सुरू होऊ शकतं. म्हणजे तो प्लॉट त्या स्टोरीचा कुठून सुरू करायचा आणि कुठे संपवायचा आहे सगळं फ्रीडम आहे तुम्हाला. फक्त ते थोडंसं त्यासाठी काही प्रत्येकाने लेखक व्हायची गरज नाहीये. तर ती कल्पनाशक्ती थोडीशी असतेच आपल्याकडे. आणि बऱ्याचदा काय होतं की प्रत्येकाच्या मनात काहीतरी फॅन्टसीज असतात पण त्या फुलफिल आपण करत नाही कारण कायम भीती तीच असते की मी जर हे माझ्या पार्टनरला शेअर केलं तर तो जजमेंटल होईल का, त्याला माझ्याबद्दल खूप किळस वाटेल का, शुद्ध शब्दात सांगायचं तर. पण असं नाहीये. तुमच्या मनातल्या ज्या डीप रुटेड थॉट्स आहेत डिझायर्स आहेत त्या शेअर करायचं धाडस करून बघा. त्याच्यासाठी एक वातावरण निर्मिती करा. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही काय किचनमध्ये काहीतरी दोघं काम करताना ते धाडकन बोलून टाका. त्याच्यासाठी वातावरण निर्मिती करा. छान रोमॅन्टिक डेटला जा आणि एक व्यवस्थित वातावरण निर्मिती करून ते सांगायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरही जर पार्टनरला काही प्रॉब्लेम असेल तर इट्स ओके. त्याच्यावरही तुम्ही मग जसं डॉक्टर आहेत तसं तुम्ही सेक्स थेरपी घेऊ शकता. त्याच्यासाठी वेगवेगळे पुढचे टप्पे आहेत. पण ती ऐकणार नाही किंवा तो ऐकणार नाही म्हणून मी हे ओपन अपच करणार नाही कॉन्व्हर्सेशन हे उत्तर असू शकत नाही असं मला वाटतं. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की स्वतःलाही आणि पार्टनरलाही मुभा द्यायला पाहिजे तुम्हाला जे वाटतंय ते व्यक्त करण्याची. करेक्ट. म्हणजे तुम्ही कराल नाही कराल ही पुढची गोष्ट आहे पण तुम्हाला या गोष्टी मला एक्सपेरिमेंट करून बघायच्या आहेत किंवा मला या गोष्टींबद्दल हे असं वाटतंय ते स्वतःलाही आणि तुमच्या पार्टनरलाही सांगण्याची मुभा द्यायला पाहिजे विच इज व्हेरी फेअर. खरी गोष्ट. आणि मला तरी फॅन्टसी म्हणजे तिथं तुमचं लिहिलेलं आहे बघ, ना किसी भीड़ का हिस्सा हूँ मैं, अपने ही ख्वाब का किस्सा हूँ मैं. मग माझी फॅन्टसी माझा 7-12 उतारा आहे. माझ्या फॅन्टसीवर माझं राज्य आहे पहिली गोष्ट. नोबडी ऑन अर्थ हॅज डॅम एनी राईट टू टेल मी दॅट माय फॅन्टसी इज बुलशिट फॅन्टसी. असं नसतं ना रे. माझी फॅन्टसी आहे ना. मला जे जे स्वप्न बघायचं ते मी बघेन. आणि फॅन्टसी आणि स्वप्नामधला अंतर काय माहिती आहे ओंकार? स्वप्न तरी झोपल्यावर येतात रे. फॅन्टसी, डिझायर्स हे सगळं उघड रित्या म्हणजे मी ट्रेनमध्ये प्रवास करते आणि मी माझ्या फॅन्टसी वर्ल्डमध्ये जाऊ शकते. मी आता इथे येताना टॅक्सीमध्ये मला काहीतरी माझंच रोमॅन्टिक काहीतरी आठवलं तर मी थोडा वेळ माझं नॅव्हिगेशन विसरले, सगळं विसरले. तो कॅबवाला नीट चाललाय की नाही हे माहीत नाही पण मी लॉस्ट होते त्या इव्हेंट आणि त्या मुमेंटमध्ये. बायोलॉजिकली आणि मेडिकली पण बोलायचं राहिलं तर फॅन्टसीज का महत्त्वाचे असतात? बिकॉज तो जसं काही बोनविटा आहे माहिती आहे माझ्या शरीरातला. मला इंटिमेट व्हायचं माझ्या पार्टनरसोबत. वेळ कमी आहे, अराऊज पण व्हायचं आहे. वन डॅम सिम्पल फॅन्टसी यू इमॅजिन अँड यू गेट दॅट. तुमचं पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होतं, ऑक्सिटोसिन असं रिलीज होतं. युअर बॉडी इज लाईक चलो बाई करते है.
का सगळ्या वेळी त्या पार्टनरनीच सगळं ते गोड गोड बोलायचं, प्रेमात बोलायचं आणि सगळी काय जिम्मेदारी त्याचीच आहे का तुम्हाला अराउज करायची? तुमची स्वतःची पण काही जिम्मेदारी आहे की नाही स्वतःला अराउज करायची? इट इज़ नॉट की सामने वाला पार्टनर मतलब अली बाबा है वो आएगा, खुल जा सिम सिम बोलेगा आणि सब हो जाएगा. तुम्ही पण तर तिथे आहात ना पिक्चरमध्ये. सो यू कॅन प्रिपेअर युअर ओन बॉडी आणि त्याच्यासाठी फॅन्टसीसारखं काहीच नाही आहे. मला नेहमी ते वीर जारामधलं ते आपली प्रीती जिंता तिचं लग्न होत असतंय त्या पिक्चरमध्ये. खऱ्या रियालिटी आपल्या कंट्रोलमध्ये नसते. ती त्या लग्नात ते गाणं आहे ना, जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ. म्हणजे तो शाहरुख खान तिला स्पर्श करतोय, किस करतोय, ती जिलेबी भरवतोय, तिचं ते फुल साडी गुंडाळून देतोय, तिला ते असं हातात उचललेलं आहे. त्या भर लग्नात ती फुल तिचे बाबा तिच्या मनाविरुद्ध ते लग्न करतात. पण तिचे बाबा तिची ती फॅन्टसी थांबवू शकतात का? नाही थांबवू शकत. आणि त्या बेस्ड फॅन्टसीवर तिचं ते नातं आयुष्यभर राहतं. ते लग्न नाही टिकत. बिकॉज दॅट लग्न वॉज a reality which was a fake reality and that fantasy was a real fantasy. आपल्या फॅन्टसीजला कमी आपण स्वतः लेखतो. आपल्या फॅन्टसीला आपणच खाली बघतो की मी असा कसा विचार करू शकतो? का नाही विचार करू शकत? साला इंजीनियर बिना ब्लूप्रिंट के बिल्डिंग नहीं बनाता. आप इंटिमेट रिलेशनशिप बिना कोई ब्लूप्रिंट के बनाने चले हो. आपका ब्रेन तुमचं मेंदू साला सांगतं हे बघ हे असं होऊ शकतंय, असं होऊ शकतंय, असं होऊ शकतंय. मग बसा बोला पार्टनरशी, हे बघ मला ना असं असं वाटतंय, आपण असं करायचं का? तो हो म्हणेल नाही तर नाही म्हणेल. एकच होईल ना. आणि जर तो पार्टनर तुम्हाला जज करत असेल तर इट्स अ रेड फ्लॅग बॉस. 36 गुण मिलाते यार अपन. सेक्सुअल कंपैटिबिलिटी की कहाँ बात होती है? नीना गुप्ता ने तो चीख चीख के उस मूवी में बहुत बताया. म्हणून सेक्शुअल कंपॅटिबिलिटी आधी चेक करावी लागते. सेक्स इज अ बिलीफ सिस्टीम. जर दोन माणसांचे बिलीफ सिस्टीम मॅचत होत नसतील तर तुम्ही जन्मोजन्मी कसे सोबत राहणार आहेत गॉड नोज. आणि फॅन्टसी ही मेंदूमध्ये जरी असली तरी माझ्यातली ती एक छोटीशी डिझायर आहे जी मला जाम आवडते. आणि माझ्या पार्टनरनी फक्त आज बसून ती ऐकून जरी घेतली ना तरी मला असं हा मला ऐकून घेतोय. ती स्पेस ज्या दिवशी आपल्या पार्टनरसोबत क्रिएट होईल ना मग तुम्हाला ॲक्ट करायची गरज नाही भासणार आहे. तुम्ही तासनतास आपल्या फॅन्टसीजवर बोल. आपण हीच चर्चा जर आपल्या फॅन्टसीवर काढली ना आपण थकून नाही जाणार. आपण 4 तास हा पॉडकास्ट करू. कारण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मेंदूत त्याच्या शरीराला घेऊन किंवा काहीतरी ॲक्टला घेऊन का मेरे ख्वाब में ना मेरे को लग रहा मैं बस कंगना रनावत हूँ. लग रहा है यार कौन सा गुन्हा किया. मला वाटतं मी जगातली बेस्ट सुंदर सेक्सी हॉट गर्ल आहे. ये मुझे लगता है तो लगता है. बस हे मुझे बोलणे का एक्सप्रेस करणे का. म्हणजे मला नेहमी वाटतं सेक्स इज ऑल अबाउट एक्सप्रेशन. इट इज नेवर अबाउट सप्रेशन. फॅन्टसीज यू आर ह्युमन. तुम्ही जनावर नाही आहात. यू आर बॉर्न विथ दॅट स्किल. यू कांट सप्रेस दॅट स्किल. यू नीड टू कीप ऑन एक्सप्लोरिंग द स्किल. इतकं यंग वाटतं सांगते मग. इतकं भारी वाटतं स्वतःबद्दल. आपण आपल्या प्रेमात पडतो. आरशासमोर उभं राहायचं. कधी कधी नेकेड उभं राहायचं. स्वतःला बघायचं वरून खाली. आपल्याला दिसतं मग की साला मैं कितना खूबसूरत हूँ, मैं ब्यूटीफुल है, मैं पूरी हूँ, मुकम्मल हूँ, मेरे को कुछ लेना देना नहीं है. आय कॅन फॉल इन लव्ह विथ माय सेल्फ. आणि मग मॅनिफेस्ट होतं ना रे प्रेम. आणि मग अख्खं जग तुमच्या प्रेमात पडतं. दॅट इज पॉवर ऑफ फॅन्टसी. मला वाटतं प्रत्येक उत्तरावर सभ्य असा एक 6 मारतात. मला आता तुम्ही वयाचा म्हणजे यंग वाटतं पुन्हा हा जो ना मला ते पुढे एक्सटेंड करून असं विचारायचं की वयानुसार इंटिमसी फॅन्टसीज या बदलतात का आणि बदलल्या पाहिजे का? कारण आता काय जे कोणी मिड लेट 50-60s मध्ये कपल्स असतील त्यांना कदाचित सगळ्याच गोष्टी ज्या पेनिट्रेटिव्ह सेक्सपासून असतील किंवा इतर काही गोष्टी असतील फिजिकल लिमिटेशन्समुळे असतील ऑर वॉट एव्हर लिमिटेशन्स म्हणजे आपल्याकडे सोसायटल पण इतकी मोठी बंधनं आहेत की त्या गोष्टींचा विचारही करण्याची फार कदाचित मुभा नसेल. तर त्यावेळेस एकतर सेक्स बदलतो का आणि त्यावेळेस इंटिमसी कशी बदलते आणि ती इंटिमसी त्या काळात असल्यामुळे किती फायदा आणि नुकसानी और वॉट एव्हर काय होऊ शकतं? बोलू मी. येस येस. वयामानाने ऑर्गनचं इफेक्टिवनेस बदलू शकतं. वयामानाने पेनिस में भी इरेक्ट नहीं होएगा. वजाना वल्वा लूज हो जाएगा. वयामानाने शारीरिकरित्या तुम्हाला मे बी करायला कमी जाईल. पण वयामानाने इंटिमेसी कशी बदलते. 16 वर्षाच्या मुलीला एखादा मुलगा बघून जे धडधड होतं 46 मध्ये पण मला कुणाला बघून धडधड होऊ शकतं ना. मग धडधड जर मला होतं आहे बटरफ्लायज येत आहेत ह्याच्यात रॉंग काय आहे. त्याचं आणि माझं वयाचं काय संबंध. 50शीला पोचले म्हणजे 4 धाम करायला जायचं. हज को जाओ सब अल्लाह अल्लाह रसूल करो. ये सब तुम सेक्स की क्या बात कर रहे हो. क्यों नहीं बात करूं. ॲटलिस्ट मी तर म्हणेन
पोस्ट 35 गर्ल्स स्पेशली दे आर केअर फ्री. दुनिया भर का जिम्मेदारी खतम. तेव्हा जाऊन त्यांना कुठं लक्षात येतं की अच्छा आय एक्झिस्ट, मी एक्झिस्ट करते, आय एम डॉक्टर सबिहा. हा जो कॉन्फिडन्स येतो ना, हा यंग ठेवतो रे. हा यंग ठेवतो. इंटिमेसी आणि वयाची काही घेणं देणं नसतं. मेनोपॉज झाला, विषय मिटला, आता काही नाही होऊ शकत. अरे हमारा क्लिटोरिस ही इतना प्यारा ऑर्गन दिया है भगवान ने. म्हणजे क्लिटोरिस हा एकमेव ऑर्गन आहे वल्वा ओनर्समध्ये मध्ये बायकांमध्ये, ज्याचं कामच फक्त प्लेजर देणं आहे. त्याचं दुसरं काही काम नाही आहे आणि त्याची फुल ग्रोथच होते 30शी नंतर. आणि ते जसं जसं वय होतं ना तसं तसं ते ऑर्गन फ्लरिश होतं आहे. अनफॉर्च्युनेटली ते एक्सप्लोअर कसं करायचं ना तर त्या स्त्रीला माहीत असतं ना त्या पुरुषाला माहीत असतं. आणि द मोर यू गेट गुड ऑर्गॅझम्स, ट्रस्ट मी, स्किन छान राहते, वय तुमचं असं यू लुक लाईक अँटी एजिंग, यू फील हेल्दी. जे पोस्ट मेनोपॉझल त्रास होतात ते खूप कमी होतात. दॅट इज ब्युटी. कारण ऑक्सिटोसिन रिलीज होतं प्रत्येक ऑर्गॅझमनी. काय होतं रे, ऑक्सिटोसिन रिलीज होतं आहे. एक बाळंतीण लेडीला नॉर्मल लेबर होतं म्हणजे काय होतं, ऑक्सिटोसिन रिलीज होतं, बाळ बाहेर येतं. नाही तिला नॉर्मल लेबर झालं तर आम्ही पिटोसिनची ड्रिप लावतो सो दॅट शी गेट्स दॅट कॉन्ट्रॅक्शन्स आणि बाळ बाहेर येतं. तेच हार्मोन आहे की ज्यांनी ट्रस्ट बांधलं गेलं त्या आई आणि पोरामध्ये. आणि तेच हार्मोन रिलीज होतं वेन आय एम हॅव्हिंग माय ऑर्गॅझम्स. आणि ते हार्मोन रिलीज होण्याचं मूळ काय आहे माहिती आहे, पार्टनरसोबतच नाही म्हणत आहे मी. तुमचं स्वतःवरचं प्रेम वाढतं, तुमचं स्वतःच्या शरीरावरचं प्रेम वाढतं. आणि जसं जसं वय वाढतं मी तर म्हणेन तसं तसं इंटिमेसी अजून छान होते. माझे बाबा 80चे आहेत, माझी आई 75ची आहे. जाम इंटिमेसी आहे रे दोघांमध्ये. आम्ही त्यांना हक करताना नाही पाहिलं, किस करताना नाही पाहिलं. पण 80मध्ये बाबा मस्त दिलीप कुमार वाटतं, आई सायरा बानू वाटते. आणि ते दोघं जेव्हा बाय करतात, बाय म्हणजे आई अशी नुसती त्या बाल्कनीत उभी असते आणि बाबा खालून असे वर बघतात. दॅट इज, त्याला कुठे वयाची मर्यादा आहे सांग. ते किती ब्युटिफुल आहे. सो एज हॅज नथिंग टू डू विथ इंटिमेसी, स्पेशली फॉर ऑल द गर्ल्स हू आर वॉचिंग दिस. तुम्ही 70चे जरी झाला, मेनोपॉज येऊ दे ना. मेनोपॉज हार्मोनल काहीतरी बिघाड आणेल, हार्मोनली चेंजेस होतील, पिरियड्स येणं बंद होईल. पण प्रेम करायला वयाचं काय बंधन. मी 80मध्ये जाऊन परत प्रेम करेन यार, मी 100दा परत प्रेम करेन, मी एका व्यक्तीवर करेन, मी 10 व्यक्तींवर करेन. पण प्रेमाचं माझा अधिकार माझ्या प्रेमावर आहे. नोबडी एल्स इज गोइंग टू कम अँड टेल मी वय हो गया बंद करो. असं नाही होऊ शकत. इट्स माय लव्ह, आय रूल, आय एम द क्वीन ऑफ माय किंगडम. आणि मी माझ्या मते प्रेम करणं हे जगातलं सगळ्यात सुंदर इमोशन आहे. आणि ते करत 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 जीव गेला पाहिजे. ते न करत करत नाही गेलं पाहिजे. आपण करता करता मेलो तर किती छान. दॅट्स हाऊ इट इज, दॅट्स हाऊ इट इज. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. थँक्यू थँक्यू. येस मलाही तेच म्हणायचं होतं की टीनेजमध्ये कुठलं मुलगा मुलगी आली की ती प्रेमात पडणार हे असं प्रत्येकाला माहीत असतं. तसंच ना 50शी आली, 60 आली, 70 आली की आता त्या ज्या काही कामभावना आहेत ना त्या अशाच आपोआप विझून जाणार. असं एक जे डोक्यात बसलेलं असतं ना त्याला लॉजिक काहीच नाहीये, ॲब्सोल्युटली काही लॉजिक नाहीये. आणि सेक्स इन गोल्डन इयर्स हे जसं डॉक्टर म्हणलं तसं खूप जास्ती एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. कारण मेनोपॉज नंतर बायकांचा विचार केला तर त्यांना प्रेग्नन्सीची भीती नसते. तर त्यामुळे त्या खूप फ्रीली ते सेक्स एन्जॉय करू शकतात. फक्त तेच आहे की ती इंटिमसी तुम्ही पहिल्यापासून जपली पाहिजे. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं एका डॉक्टरांनी शेअर केलेलं. एक 65चं कपल होतं आणि ते रोज सेक्स करायचे आणि त्याचा त्यांना गिल्ट होता. म्हणजे त्यांचा मुलगा आणि सून हे सकाळी जॉबला जायचे आणि नातवंड शाळेत जायचे. सो त्यांना सकाळी 2 तास मध्ये एक फ्री पिरियड मिळायचा. सो त्यात ते इंटरकोर्स करायचे आणि त्यांना तो गिल्ट होता की अरे या वयात हे करतोय हे ॲबनॉर्मल आहे का. सो आपण हे इमॅजिन करू शकतो की तुम्ही नवरा बायको आहात आणि हे इतकं आपल्या डोक्यावर बिंबवलेलं आहे की या वयात तुम्ही हे सगळं सोडलं पाहिजे. म्हणजे हे त्या प्रत्येक कपलवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही इंटरकोर्स करायला पाहिजे, इंटिमेट राहायला पाहिजे का तुमचे काही वेगळे विचार आहेत. म्हणजे हे काही कंपल्शन नाहीये की त्या वयात गेल्यावर हेच वागलं पाहिजे. हे आधी रादर कुठल्याच वयात. म्हणजे सेक्सचं पण असं आयडियल प्रमाण काहीच नाहीये ना की आठवड्यातनं 3 वेळा व्हायलाच पाहिजे. काही लोकांना कदाचित महिन्यातनं एकदा सफिशियंट असेल. तो त्यांचा चॉईस आहे. तर हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे ते एजच्या बॅरियरमध्ये विचार करणं सोडून दिलं पाहिजे. आणि हे पण सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की जे पुरुष उतार वयातही सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असतो जर तुमचं इजॅक्युलेशन रेग्युलर होत असेल तर. किंवा बायकांमध्येही सेम गोष्ट. कॅन्सरचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू.
सो हे कम्प्लिटली समजून अग्री. घेतलं पाहिजे आपण. म्हणजे सेक्स इज डर्टी हे जे काही डोक्यात बसलेलं आहे, अरे ज्या कृतीने तुम्हाला बाळ होतं, ज्या कृतीने तुम्ही या जगात आलाय, ते डर्टी कसं असेल? हो. सो हा हा हे खरंच समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून या विषयावर खूप बोलण्याची आणि मराठीत बोलण्याची गरज आहे. हो हो खरं गोष्ट. धर्मेंद्रचं एक मूवी होतं ना, कोणते हिरोईन म्हणजे ते वयाच्या अगदी उतारीच्या वयाला त्यांचं ते रोमॅन्स दाखवलेलं आहे. पिक्चरचं नाव नाही आठवते मला. हा रॉकी राणीमध्ये रॉकी त्यांचा राणीमध्ये काय किसचं सीन हो. होतं यार. वो पिक्चर ही वो हीरो हिरोईन थे. सो हो. इट हॅज नथिंग टू डू विथ एज. इट इट ग्रोज इट ग्रोज. मला आणखीन एक विचारायचं आहे की अ, आता आपण फॅन्टसीज बद्दल बोलतोय, रोल प्लेस बद्दल बोलतोय, आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये काय एक्साइटमेंट आणू शकता आणि ते आणखीन नातं फ्लरिश करू शकता. पण एकतर याची सगळ्याची प्रत्येकाला गरज असते का? मला तिथे यायचं कारण ना आता इतक्या पद्धतीनं ते पॉन म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून ते बंबार्ड होत आहे ना, तर आय एम शुअर देर आर पीपल गोईंग थ्रू प्रेशर ऑफ डुईंग इट. हां, म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे मी हे समजू शकतो कदाचित, की या काही गोष्टी एक्सपेरिमेंट म्हणून, एक्साइटमेंट म्हणून ट्राय कराव्या लागू शकतात एका पॉइंटनंतर. कारण तुम्ही सेमच पार्टनरसोबत आहात, खूप काळ त्यांच्यासोबत आहात आणि मग तुम्हाला एक्सपेरिमेंटची गरज भासते. पण अगदी सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? आणि त्याचं प्रेशरही घ्यायला पाहिजे का? कारण आय एम शुअर देर आर पीपल की त्यांना सुरुवातीपासून ते एक परफॉर्मन्सचं कारण आपल्यासाठी रेफरन्स पॉइंट हा पॉर्न आहे. तर मला स्वतःला स्वतःच्या इमॅजिनेशनला काही वाव मिळत नाही आणि मला ते मी प्रमाण धरून करायला जातो. तर त्याचं प्रेशर आणि त्याची गरजही आहे का अगदी सुरुवातीपासून त्या रिलेशनशिपमध्ये असण्याची? म्हणजे तू जो मुद्दा काढलास की सेक्स हा एक वर्क होऊन जातो, तर म्हणजे मिलेनियल जनरेशन किंवा जेन झी बद्दल अनेक रिसर्च पेपर्स आहेत, तर त्यात हेच म्हणजे सेक्स रिसेशन किंवा स्लो सेक्स या टर्मिनॉलॉजीज आलेल्या आहेत की गॅजेटमुळे काय होतं की तुम्हाला गरजच राहत नाही. म्हणजे तुम्हाला ते जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागते ना, हम्म, सेक्शुअल ॲक्टमध्ये तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतात, पार्टनरला हम्म, तयार करायला लागतं, स्वतः तयार व्हायला लागतं आणि जसं मगाशी डॉक्टर म्हणाले तसं स्वतःचं शरीर आधी जाणून घ्यायला लागतं हम्म, आणि मग पुढच्या गोष्टी सगळ्या येतात. सो एवढं सगळं करण्यापेक्षा जर पॉनच्या 5 मिनिटाच्या क्लिप नंतर मी जर मास्टरबेट करून मी रिकामा होतोय किंवा मोकळा होतोय, तर कशाला एवढी झंझट करा. तर हा कुठेतरी मला वाटतं की ते बदलण्याची गरज आहे. कारण हम्म, नेचरनी ती एक आपल्याला जर बेसिक इन्स्टिंक्ट म्हणून दिलेली आहे आणि एक खूप छान म्हणजे जसं क्लिटॉरिसचा उल्लेख केला डॉक्टरांनी तसंच आहे ना. म्हणजे हे हे जे सगळे ऑर्गन्स आहेत, पेनिस, वजायना, याचा काहीतरी रोल आहे म्हणून ते आहे. हम्म, सो हा परत पर्सनल चॉईस राहतो. म्हणजे काही लोक असतात असेक्शुअल की ज्यांच्या गरजा कमी असतात, सेक्शुअल नीड्स कमी असतात. हम्म. सो ते पण ॲबनॉर्मल अजिबात नाहीये. जसं हम्म. आपण LGBTQ कम्युनिटी संदर्भात म्हणतो तसं हो, प्रत्येक फॉर्म हा जो नेचरने क्रिएट केलेला आहे त्यात ॲबनॉर्मॅलिटी काही नाहीये. हो. पण जर तुमच्या शरीरात ती गरज आहे आणि ती जाणवते तर ते पाप पण नाहीये. म्हणजे तो बॅलन्स कसा साधायचा. हम्म, सो त्याच्यासाठी सगळ्यात मेन परत तेच होतं की स्वतःच्या शरीराला ओळखून तुम्ही तसं ऍक्ट करताय का. हम्म, म्हणजे जर तुम्ही मास्टरबेट करत नसाल तर तो चॉईस म्हणून करताय का तुम्हाला गिल्ट येतो ते केल्याने म्हणून करत नाही आहात. हम्म, हे असे प्रश्न काही स्वतःचे स्वतःला विचारून आणि जसं तू म्हणालास की खूप चांगले पॉडकास्ट आहेत, खूप चांगल्या इरॉटिक स्टोरीज मी पण 3-4 लिहिलेल्या आहेत. सो अशा काही गोष्टी वाचून हम्म, ऐकून तुम्ही एक स्वतःचं त्यात एक्सप्लोर करू शकता. हम्म, हम्म. म्हणजे जसं पाण्यात पडल्यावर पोहायला नाही येत, तुम्हाला शिकायला लागतं, तसं सेक्स ही गोष्ट, सेक्स म्हणजे सगळंच, इंटिमसी, फोर प्ले ही शिकण्याची गोष्ट आहे, आपोआप येणार नाहीये. तर हे समजून घ्यायला मला वाटतं की गरजेचं आहे खूप. इंटरेस्टिंग. हा मलाही ते पटतं की फॉर टू टाईप्स ऑफ कपल्स. एक मॅरिड आणि एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत फक्त. सेक्स परीक्षा नाही ना रे. सेक्स म्हणजे परीक्षा कुठे सांग. म्हणजे परीक्षा द्यायची का आज हा पेपर हिस्ट्री जिओग्राफी मॅथ्स M1 M2 म्हणजे ती जर परीक्षा होत असेल तर ना त्यात तू यू बेटर चेक की आर यू गोइंग टू गिव्ह सम एक्झाम अंडर प्रेशर. तुम्ही सेक्स नाही करत. And if you are doing it under pressure, you need to sit, talk with your partner or with your sex coach or with someone you trust because you need to talk on it. आणि लग्न झालेल्या कपल्समध्ये तर सेक्स कर्तव्य नाही आहे. म्हणजे ते कर्तव्य म्हणून प्लीज तुम्ही ते करू नका. मग कर्तव्य आहे, मग ह्याच्यात काहीतरी नवीन नवीन केलं पाहिजे. मग बायकांना वाटतं आपला नवरा आपला कसा राहील, मग मला मला नाही हा जो सांगतोय ते करू, नाहीतर मग हा बाहेर जाईल. ह्या इंटेन्शनच्या बेसिसवर कसं सेक्स करू शकतो आपण. मग 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 ते कम्युनिकेट होतं. म्हणजे यू कॅन्ट बी अ डेड बॉडी इन फ्रंट ऑफ युअर पार्टनर की ये बाबा तुला काय करायचं करून जा. कारण तर मग तू माझा राहशील.
मग असं होत नसतं. आणि काही मला एक्सप्लोअर करायचं आहे, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं आहे, तर सुरुवातीपासूनच खरं सांगते, माझं वैयक्तिक मत आहे, नका करू सुरुवातीपासूनच. सुरुवातीपासून ना फक्त ओळख करून घ्या. कारण हम्म. अख्खा जिंदगी लग जाता है यार सामने वाले को समझने में. मग ती ओळख करून घ्या आणि मग यू कॅन सिट अँड टॉक अँड एक्सप्लोअर. मग ते हम्म. सोपं होऊन जाईल ना. नाहीतर काय होतं माहिती रे, पटत नाही, समोरच्याला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे, मी ते पूर्ण करू शकत नाही. आणि मग आजच्या तारखेला सांगते ओंकार, म्हणजे बिईंग इन दिस प्रोफेशन ना, आपल्या भारतात ना डिवोर्स रेट खूप कमी आहे. पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा रेट पीकवर आहे. कारण आपल्या भारतात लग्न जर टिकवलं ना, तुमने झंडा गाड दिया. मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे वाढत जातं ना, कारण घरी त्या सेक्सचा इतका प्रेशर आहे, ह्याला असंच पाहिजे आणि त्याला तसंच पाहिजे, मग हे नाही दिलं तर काय आणि ते नाही दिलं तर काय, मग नाही ना हे कम्प्लीट होतं, देन यू गो आउटसाईड. त्यामुळे गो स्लो. आय ऑलवेज से गो स्लो. इंटिमेसी इज नॉट समथिंग मॅगी बनाया 2 मिनिट का और खा लिया. ते नाही टिकणार, ते पौष्टिक नाही आहे. ते किती वेळ तुम्ही मॅगी खाणार आहे, ते नाही हेल्दी आहे, त्याला ती वेळ द्यायचीच आहे. तुम 15-15 सेकंड का रील एन्जॉय कर सकते, वैसा मत समझो सेक्स को. इट हैज़ अ डेप्थ, इट हैज़ लॉट ऑफ इंटेन्सिटी इनटू इट. कारण एक अख्खं शरीर, बॉडी, माइंड, इमोशन गुंतलेलं आहे त्याच्यात. त्याच्याशी खिलवाड नका करू. बसा, बोला, समजून घ्या, स्लोली एक्सप्लोअर करा. अख्खं आयुष्य पडलं आहे ते एक्सप्लोअर करायला. त्याला आयुष्याचं सेंटर नका बनवू. इंटिमेसी इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इंटिमेसी, मॅस्टर्बेशन, सेक्स, ॲक्ट, दॅट कांट बी द कोर गोल ऑफ युअर लाईफ. तुमचा जो कोर गोल आहे ना, तुमचं ते प्रेम, तिथून मिळालेली एनर्जी तुमच्या कोर गोलमध्ये हेल्प करते. सो दॅट इज हाऊ यू चॅनलाइज युअर सेक्शुअल एनर्जी. यू चैनलाइज इन अ राइट वे. अदरवाइज इट विल बिकम अ न्यूक्लियर एनर्जी. हिरोशिमा नागासाकी हो जाएगा, सब खत्म हो जाएगा. सो गो स्लो, explore slowly, experiment, explore, but first educate. And porn is not for education. Porn is mere entertainment, free entertainment. तो आप क्या कंटेंट कंज्यूम कर रहे हो, ये तो बॉस पत्थर का लकीर है. इंस्टाग्राम पे भी जाके किसको फॉलो कर रहे हो, किसका कंटेंट सुन रहे हो, किसको सुन के जाके बेडरूम में एक्ट करने वाले हो. आपने देख लिया कौन एक पूरा वीडियो, घर जाके आपके पार्टनर को पता भी नहीं कि आप कौन सा वीडियो देख के आए या किस इन्फ्लुएंसर को सुन के आए हो. आप घर जाके चलो 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 ये करना है. तो बॉस पॉन इज़ जस्ट फ्री एंटरटेनमेंट. फ्री में मिलने वाली कोई भी चीज़ वैल्यूबल नहीं रहती है. इफ़ इट इज़ फ्री, चेक, डोंट कंज्यूम. उसको एंटरटेनमेंट बोल के रखो. आय एम नॉट टॉकिंग, डोंट सी पॉन. पण बघताना ना मेंदूत ठेवा, हे एज्युकेशन नाही आहे. हे आपण फक्त बघतोय बाबा, तिथवरच बघा. 100 गोष्टी बघतो ना आपण सकाळी उठल्यापासून झोपल्यापर्यंत, त्याच्यातली एक पाहिली पिरियड, त्याला कुठलंही मिनिंग लावून त्याला इनॅक्ट करायची गरज नाही आहे. दॅट कीप्स द रिलेशनशिप हेल्दी अँड दॅट कीप्स यू हेल्दी अँड यू सर्वाईव्ह व्हेरी इझिली इन ऑल दिस मेस वर्ल्ड. दॅट्स हाऊ आय फील. दॅट्स हाऊ आय फील. मला पुढे आता येताना हेच विचारायचं आहे की अशा काही प्रॅक्टिसेस असू शकतील का, अशा काही छोट्या गोष्टी असू शकतील का, जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ती इंटिमसी आणण्यासाठी, ते आणखीन रोमॅन्स आणण्यासाठी काही करता येऊ शकतील, की ज्याच्यामुळे ते आणखीन इंटरेस्टिंग बनेल त्या दोघांमधलं नातं. म्हणजे आय नो व्हॉट आय एम गोइंग टू टेल इज बिट अवघड, पण नात्याची गरज असते. जर ती इंटिमेसी कंटिन्यू ठेवायची असेल, काही प्रॅक्टिसेस करायचे असतील, तर पहिली गोष्ट येते फगिवनेस. माफ करावं लागतं पार्टनरच्या चुका. जर तुम्ही त्या चुकांची शिदोरी बांधत आहात आणि दररोज नवीन काहीतरी ट्राय पण करत आहात, तर ट्रस्ट मी, त्या चुकांच्या शिदोरीचं वजन तुमच्या शोल्डर्सवर इतकं असतं की त्या समोरच्या पार्टनरनी मैंने कलीजा निकाल के भी अगर प्यार किया ना, तो आप वो रिसीव नहीं कर सकते. म्हणजे माझ्या हातात सगळं जुनं सगळं ओझं आहे, तर माझा पार्टनर प्रेम झाली होती चूक पार्टनरकडे, काहीतरी बोलला असेल तो आधी, खूप मनाला लागेल असं बोलला असेल, पण फगिवनेस पाहिजे. ते जे सगळं ओझं आहे असं सोडलं पाहिजे. ओन्ली देन यू रिसीव्ह लव्ह. आणि दॅट इज वन प्रॅक्टिस विच यू डू डेली. मोनोगॅमस रिलेशनशिपमध्ये इतकी ओव्हर सिमिलॅरिटी होऊन जाते ना रे ओंकार, तिथं पण हे प्रॅक्टिस करावं लागतं. जर प्रेम असेल ना, प्रेमात इतकी ताकद आहे सांगते. 2 विरुद्ध टोकाची माणसं, विरुद्ध स्वभावाची माणसंसुद्धा एका पेजवर येऊ शकतात, जर तिथं इंटिमसी असेल तर. कारण लवमध्ये तेवढी ताकद असते. परवाच कुठली रील होती विकी कौशलची, की दोघं माणसं आहेत, त्या कन्व्हर्सेशनमध्ये असे नका जाऊ. यू रीच टू अ पॉइंट.
ओके, आय एग्री टू डिसएग्री. मला ना हे नाही पटत आहे, पण तू सांगतोयस ना, मग मी आत्ता ऐकते. हे एवढं साधं सोपं वाक्य जर आपण कम्युनिकेशन आणलं, तर इंटिमेसी वाढते. मला माहिती आहे सेक्स कोच म्हणून लोकं एक्स्पेक्ट करतात मी काहीतरी कामसूत्रा किंवा काहीतरी इरॉटिक ॲक्ट सांगेन, की ही ॲक्ट करा, मग हे वेगवेगळे पोझिशन्स वापरा किंवा ही मिशनरी पोझिशन वापरा. किती पोझिशन्स तुम्ही ट्राय करणार आहे सांगणार आहे? केवढ्याही पोझिशन्स ट्राय केलं आणि माझे खंदे सगळे त्या ओझाने भरले असतील. दुनिया का सबसे इरोटिक पोजीशन भी तुमको वो प्लेजर नहीं देने वाला है. और रिलेशनशिप में आप माफ़ करो, रिलेशनशिप में आप बात करो, रिलेशनशिप में आप समझ के लो. समजवणारे खूप असतात पण समजून घेणारं कोणी नसतं. नात्यामध्ये सगळ्यात मूळ गरज असते की मला माझा पार्टनरना समजून घेतोय, मला माझा पार्टनरना माफ करायला तयार आहे, मला माझा पार्टनर मी जशी आहे ना तसा तो स्वीकारतोय. माझ्या मते इंटिमेसीचं हे फाउंडेशन आहे. ज्या नात्यामध्ये हे असेल ना, त्यांना काय भारी 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 पोझिशन्स करायची गरज नाही आहे. कडल करून रात्री झोपलं तरी छान वाटतं रे. ते स्पूनिंग करा, आज मैं बिग स्पून तू स्मॉल स्पून, असं करा, छान बोला 2 मिनटं. ते मोबाईल आपल्या बाजूला ठेवा आणि त्या बेडरूममधले ते 5-10 मिनटं त्याच्या कुशीत झोप लागणं. जर तुमचा पार्टनर तुमच्या कुशीत कळत झोपतोय, घोरतोय, तर प्लीज त्याच्याशी ऑफेंड नका होऊ. कारण त्याला तुमच्यासोबत तेवढी चांगली झोप लागते आहे. ह्याचाच अर्थ तो तुमच्या जाम प्रेमात आहे आणि चेरिश द मोमेंट अँड कंटिन्यू द रिलेशनशिप. अडलं नडलं गो टू अ सेक्स कोच, टेक हेल्प, काउन्सिलिंग घ्या, कोचिंग घ्या, मदत घ्या ना आणि प्रोफेशनल्सकडनं घ्या. उगीच जाऊन इंस्टाग्रामवर कुठला तरी अकाउंट मी फॉलो करते म्हणून नाही तिथून ब्लाइंडली घ्यायचं. आणि नातं फ्लरिश होतं रे. आणि का नाही व्हावं ना रे? म्हणजे प्रेम टिकतं ना रे, आणि प्रेम टिकवावं लागतं. म्हणजे एक वन टाइम इन्वेस्टमेंट नहीं है वो. मतलब वो म्यूचुअल फंड के SIP के जैसे आपको हर महीना उधर डालते रहना है. आपने अगर बड़ा विड्रॉल किया है तो आपको बड़ा डिपॉझिट करना पड़ेगा, तो वो अकाउंट चलता रहेगा. आपने कुछ डाला नहीं तर बँकसुद्धा नोटीस पाठवते ना रे. तुमचा अकाउंट, तुम्हारा नंबर इतने दिन से रिचार्ज नहीं मारा, साला तुम्हारा नंबर बंद होएगा, अकाउंट बंद होएगा. मग नात्यात काहीतरी टाकायचं आहे, दोघांनी मिळून टाकायचं आहे ना रे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं आहे आणि सगळं टिकून जातं, छान सुंदर टिकून जातं. दॅट्स माय 2 सेन्स. सबियांनी खूप छान आता थॉट्स शेअर केले. मला तेच वाटतं की सगळ्यात मेन ना, खूप दिवस जेव्हा आपण एखाद्या नात्यात असतो तर ते गृहीत धरायला लागतो आपण. म्हणजे ते गृहीत धरणं जाणीवपूर्वक कमी करायचं, ह्या आधी स्वतःला बजावणं आणि थोडंसं लिव्ह इन द मोमेंट जे म्हणतो आपण, की त्या क्षणस्थ होऊन तुम्ही तो क्षण एन्जॉय करताय का. म्हणजे इंटिमेट होतानाही तुमच्या डोक्यात ऑफिसमधली प्रेशर्सच असतील किंवा जर समजा बायको नवऱ्याला त्या कटकटीत सगळं ऐकवत असेल. अजून एक मुद्दा मला असं वाटतो की लग्न झाल्यावर पहिला जो हनीमून पिरियड असतो चान्स घेईपर्यंत, तो एकदम छान असतो. एकदा का मूल झालं ना की ते दोघेही जण लवर न राहता फक्त पॅरेंट्स होऊन जातात आणि त्यांचं सगळं विश्व म्हणजे ते मूल होऊन जातं. तर मूल हे इम्पॉर्टंट आहेच आहे, पण तुम्ही दोघं सोबत आलात म्हणून ते आहे. सो तुम्ही तुमचं रिलेशन जे आहे तर त्याचा रिस्पेक्ट हा कायम ठेवला पाहिजे. ते सेकंडरी पोझिशनला नाही गेलं पाहिजे फक्त मूल झालंय म्हणून. सो तो बॅलन्स तुम्हाला साधता येतोय का, तो जर तुम्ही साधू शकलात तर नथिंग लाईक इट. कारण बरेचसे डिस्प्यूट्स, बरेचसे डिवोर्स हे प्रेग्नन्सी नंतर होतात. त्याच्यामागे व्हेरिड रिझन्स आहेत. मी असं काय ते सिम्पल हे नाही आहे, कारण बायकांनाही पोस्टपार्टम डिप्रेशन हे येऊ शकतं बऱ्याचदा. त्यामुळे नवऱ्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. असं नाही की तो फक्त त्या बाईचा दोष असतो. पण तेच आहे की तुम्ही एका खूप लांबच्या प्रवासाला निघालेला आहात आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की बऱ्याचदा ती जर्नी किंवा डेस्टिनेशनपेक्षा ती कंपनी महत्त्वाची असते. सो हे समजून घेतलं पाहिजे आपण. मला आता अगदी शेवटाकडे शेवटचा प्रश्न हे विचारायचा आहे की जर तुमच्या आयुष्यात इतकं सगळं प्रेम, इंटिमसी, फॅन्टसीज तुम्ही एक्सप्लोर करताय वगैरे वगैरे, एक चांगलं सेक्शुअल लाईफ तुमचं असेल, तर त्याचा तुमच्या इतर आयुष्यावर पण कसा परिणाम होतो. कारण अल्टिमेटली युअर सेक्शुअल लाईफ इज रिफ्लेक्टिव्ह ऑफ युअर एव्हरीडे लाईफ अँड युअर एव्हरीडे लाईफ इज ऑल्सो रिफ्लेक्टिव्ह ऑफ युअर सेक्शुअल लाईफ. तर त्याचा तुमच्या आयुष्यावर किती पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, काय पद्धतीनं परिणाम होतो. कारण हे समजून घेण्याची गरज आहे की तुमच्या नात्यामध्ये जितकं प्रेम असेल तितकंच तुमच्या इतर नात्यांमध्ये रिफ्लेक्ट होईल. तर त्याच्यावरती आपण थोडं हायलाईट करून बोलू शकलो तर. येस, म्हणजे मला असं वाटतं की सेक्सची घडी जर तुमची उत्तम असेल तर
तो कॉन्फिडन्स किंवा जसं डॉक्टर म्हणालेल्या की तुमचा स्किन टोन असेल, तुमची ओव्हरऑल फिटनेस असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ असेल तुमची, हम्म. हे सगळं सुधारतं किंवा ते उत्तम असतं. म्हणजे एक असं म्हणतात की जर तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असेल पुरुषांना, तर हे अर्ली सिम्पटम असू शकतं तुम्हाला हार्ट डिसीज होण्याचं. म्हणजे मेडिकली पण खूप कनेक्टेड आहेत सगळ्या गोष्टी, तर हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग ती जर घडी उत्तम असेल तर बाकी लाईफही खूप तुम्ही एक तर पॉझिटिव्हली बघायला लागतं. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की आज आपण म्हणतो की व्यसनांचं प्रमाण खूप वाढलं आहे, इन्क्लुडिंग स्क्रीन. म्हणजे फक्त काय टोबॅको किंवा अल्कोहोल नाही, तर स्क्रीनचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर या ॲडिक्शनची गरज तुम्हाला पडते, कारण कदाचित तुमची जे काही ग्रॅटिफिकेशन तुम्हाला ज्या नेचरने ज्या दिलेल्या आहेत गोष्टी, त्यातनं तुम्ही करत नाही आहात किंवा त्याला वेळ देत नाही आहात पुरेसा. सो ते जर रिलेशनशिपला वेळ द्यायला लागलात तुम्ही, तर तुमची डिपेंडन्सी सबस्टन्सवरची कदाचित कमी होईल, स्क्रीनवरची कमी होईल. असं जरी आपण समजा एक रेग्युलेशन केलं की दोघांनी सोबत जेवायचं आणि सोबत झोपायचं आहे, आणि त्या तासभर कितीही इम्पॉर्टंट व्हिडिओ आला किंवा रील आलं किंवा कॉल आला तरी मी नाही रिसीव्ह करणार आहे, तो तरी खरं आहे. पण खूप गोष्टी सुधारू शकतात. म्हणजे फार काही आपल्याला रॉकेट सायन्स करायची गरज नाही. नाही. हो. माझा तरी अनुभव सांगते. एक तर हा प्रश्न मला जाम आवडतो, की त्याचं कसं दुसऱ्या सगळ्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होतो. तर खूप इम्पॅक्ट होतो ओंकार. मी माझ्यावरनं सांगते. वन ऑर्गॅझम आय गेट, आय फील फेदर लाईट. आय फील ॲज इफ आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. मला असं वाटत असतं, की मी इतकी हलकी झालेली आहे, आणि हे ॲक्च्युअली फील होतं हां आतून. म्हणजे शरीराचं वजन जाणवत नाही, शरीर हलकं वाटतं. सामने ना बडासा बडा प्रॉब्लेम आ जाए, असं वाटतं ना, आय विल डील विथ इट. मी हे करू शकते. इतका तो ऑक्सिटोसिनचा मे बी इम्पॅक्ट असेल. कॉर्टिझॉल म्हणून जो हार्मोन आहे तो शरीरातनं एलिमिनेट होतो. सुस्त जो माणूस असतो ना, मग त्याला कॉर्टिझॉल ॲटोमॅटिक रिलीज होत असतं, आणि वेन ऑक्सिटोसिन इज रिलीज, कॉर्टिझॉल जातं. हे तर मी सायंटिफिकली बोलते. सगळ्यात भारी काय असतं माहिती आहे, जर एक तर स्वतःवर प्रेम करणं, आणि दुसरं जेव्हा तुम्हाला माहीत आहे की कोणीतरी एक व्यक्ती आहे जो तुमच्यावर भन्नाट प्रेम करतो, तर ना तुम्ही असं भरलेलं कप असतं, और वो क्या बोलते हैं यार, जिससे शराब ऐसे डालते हैं ना, आई फॉरगॉट द वर्ड यार, जो एक पिक्चर रहता है ना जिसमें शराब रहता है और उसको डालते हैं, मिर्ज़ा गालिब की शायरी में रहता है वो, मैखाने में रहता है वो जो डालता है और फिर सबको नशा आता है. तुम खुद ही एक नशे में रहते हो, और वो अच्छा वाला नशा आहे. तुम्ही इतके स्वतःच्या प्रेमात असता, तुम्हाला हे माहीत असतं की समोरचा माझ्यावर इतका प्रेम करतोय, तर तुम्हारे सामने दुश्मन को भी लाके खडा कर देंगे ना, तरी तुम्ही त्याला प्रेमाच्या नजरेने बघाल की वाह काय भारी दुश्मनी आहे, चालू दे बॉस. मग मला सांग ना, केवढं इम्पॅक्ट पडतं. कॉन्टेंट तरी असं सुचतं मला. मग मी धड 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 महिन्याभराची रील लिहिते. मला कुठेतरी जाऊन काहीतरी बोलायचं तर मला ते सुचतं. माझ्या पोरीसोबतचं भांडण झालं असेल, ती लंडनला बसलेली असते, आम्ही ऑनलाईन भांडत असतो. मग मी अशी चिल बोलते, मग ती म्हणते मम्मा हो गया शायद तुम्हारा आज. मग मी म्हणते हां भाई मैं एकदम टकाटक हूँ. हे इतकं जेव्हा नॅचरली देवाने दिलेलं आहे आपल्याकडे एक मेकॅनिझम, तर ते वापरलं पाहिजे. मी तर म्हणते केवढं महत्त्वाचं इंटिमेसी आहे. इससे प्यार फैलने वाला है, इससे और कुछ भी दूसरा साइड इफेक्ट नहीं है, इसका सिर्फ इफेक्ट ही इफेक्ट है. डोंट स्टॉप इट, लेट पीपल फॉल इन लव विथ इच अदर. प्रेमात पडलं पाहिजे, प्रेमात ग्रो झालं पाहिजे. दोन माणसं जेव्हा प्रेमात असतात ना, त्यांचे जे वैयक्तिक गोल असतात ना ओंकार, ते असे पुढे घेऊन जातात, कारण ते दोघं प्रेमात असतात. तो फेल्युअर जरी झाला, विराट कोहली मैच हार के पहले अनुष्का के पास गया ना, उसको गले लगा ना, वहाँ पे इंटीमेसी थी ना. उतना बड़ा फेल्युअर फेस करने के लिए प्यार लगता है, जो इंटीमेसी से आता है, जिसका एक फॉर्म सेक्स है, एज एन एक्ट है. उसको हम इमोशन बोल के भी इज्जत करेंगे और एक्ट बोल के भी इज्जत करेंगे. दुनिया खूबसूरत जगह बन जाएगी रहने के लिए. दैट्स हाउ आई फील एंड दैट्स हाउ आई टेक ऑन इट. काय सुंदर. मला वाटतं याच पद्धतीनं मग मला हे खूप इम्पॉर्टंट वाटतं की या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन होणं आणि या पद्धतीनं इंटिमसी, सेक्स याबद्दल एवढ्या मोकळेपणानं बोलता यायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण या पद्धतीनं ते नॉर्मलाइज करत नाही, एवढ्या साध्या पद्धतीनं, इतक्या प्रेमानं, इतक्या नॅचरली त्याच्याकडे बघत नाही, तोपर्यंत त्याच्याबद्दलची घृणा, घाण कमी होणार नाही. तर थँक्यू सो मच तुम्ही दोघेही आजच्या पॉडकास्टला जॉईन झालात. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला डेफिनेटली कळवा. तुम्हाला आणखीनही काही मुद्दे एक्सप्लोर करायला आवडले, म्हणजे आम्ही एक्सप्लोर केलेले आवडणार असतील तर तेही कळवा.
याचा तिसराही भाग आपण लवकरच करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण याच्यामधून संसर्गातनं तयार होणारे आजार आणि काही समस्या याच्याबद्दल विस्तृत चर्चा करणार आहोत. तर थँक सो मच, तुम्ही या लैंगिक शिक्षणाच्या तासाला उपस्थित राहिलात. आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. लोभ असावा.